शिवलीला अमृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जो जगद्गुरु ब्रह्मानंद अर्पणारोध्याब्जामिलिंद स्मरारी गजस्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्याचे. स्कंदपुराणी सूत शौनकादिका प्रती सांगत त्रययुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजाप्रती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलविले. जगतमाता सदाशिव जयासी वंदती पद्यज रमाधव. अगम्य आणि वासव स्तवती जासी सर्वदा. शिव महिमा नेऊनी अद्भुत. दिवसनिशी दक्ष निंदित नरमुंड माळा अपवित्र बहुत. गडा घरीत कैसा हा करी ओले गजचर्म प्रावरण. न कळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नरकपाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिंताभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तितुके अंगीकारले सवे पाळे भूताचे. अभद्र तितके अंगीकारले यासी कोण म्हणतील भले. त्यासी जो योग्य नाही बोलले ते दिले याने सर्वसी. यासी देव म्हणेल कोण. क्रोधे संतप्त अनुदिना तृतीय नेत्र प्रडयाग्र. वाटी त्रिभुवन जाळील हा. मस्तकी वाहे सदा पाणी नातच जाऊन निज कीर्तने. भक्त देखता नैनी पैसो देखुनी अवघीची. दैत्यासे देखुनी वर यानेचे माजवले अपार. न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयासी. शिवनिंदा करावया कारण. एकदा दक्ष गेला कैलासा लागून. शिवे नाही दिदले अभृत्य धन तेने दुःखे शोभला. ऐसा दक्ष शिवाशी निंदी यज्ञीन पूजी विभाग निंदी. पुरली आयुष्यासी अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यासी विघ्ने पडती असंख्यात. याग जपतप ध्यान वर्थ उमानाथ नावळे तया. तेने निंदिला शिवदयाळा परम निर्दय तो दुर्जन खड. मनुष्य माझी तो चांडाळ त्याचा विडाळ नव्हा. असो दक्ष कन्या दक्षायनी कैलासी वाटे पहा भवानी. म्हणे यागला मांडीला पितृ सदनी मज बोलावू न ये का. अर्पणा म्हणे त्रिनेत्र मी जाईन पितेच्या सत्रात. त्याने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलिल्या. मज विसरलास काय म्हणून तरी मी तेथवरील जाईन. यावरी बोले भाललोचन वृंदानी प्रति ते धवा. म्हणे मृगलोचने एक गौरी पत्य जनक सहोदरी. लावण्य अमृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तेव्हा पिता निंदक कोटील मम द्वेषी निर्जन फळ. सुदाताची तत्काळ अपमानिल शुभानने. त्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वंदन पाहावे कल्पाती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती. तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावाया लागून न पाहावा कदाही मान. मग नंदीवरून आरूढून दक्षाने चालले सेवे घेतले भूतगण. मनोवेगे पातल दक्ष सदन तव मंडप शोभायमान. ऋषीवरून भरलासे आपुल्याला पूज्यस्थानी. देव बैसले सन्मानीसी. एक सदाशिव वेगळा करून पूजले ऋषी सुरवर. तैसा उडंगनात मिरवे अत्रिसुत. तैसा दक्ष मध्ये विराजित. शिवदेशी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आले ते वेळे देखुनी सुरवर आणले. करी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहायची. नंदीवरून उतरुनी पितया समीप आली भवानी. दक्ष मुख मुरडुनी खाली ग्रंथी भूमंडळा. जगत माता गुणनिधन न्याहाळूने पाहे पितृवदन. म्हणे धुरे भरले नैना म्हणून न पाहे माझ्याकडे. सकळ भगिनीचा सन्मान बहुत. दक्षायनी तेव्हा देखत जननीकडे विलोकित. तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित इस कोणे बोलवले इथं. कन्या आणि जामात मज नावडती. आदी माया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखुने भ्याले सकळ सरोवर. म्हणत ते दक्ष भुलले यथार्थ. ते ब्रह्मांड जाळीला मिशीपात. अपमान देखुनी उमा तेथे क्रोधित संतप्त झाले. हृदय बीज पृथ्वीवर पडत तैसी उडी घातली कुंडात. उर्वी मंडळ डळमळीत होये कंपित भोगेंद्र. वैकुंठ कैलास डळमळे कमल भांडी हाक वाजली. कृतांत जापे चढचढी म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक घेऊन शिवगण गेले शिवापासी धावून. सांगती सर्व वर्तमान जे जे पाहिले दक्ष गृही. एकता शोभला उमाकांत जेवी प्रडयाचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत जटा आपटित आवेशी. तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रडय रुद्र. वाटे प्रडयाग्री आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी टाकले. वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुचकडा देत. आकाश असे असुडत सडा होता नक्षत्राच्या. कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोक नव वाजली हाक. गृह बलहक रक्तवर्षव करीत असे. अवर्जित उकलली शिती दिवसा दिवा भाते शोभोभाती. दक्ष अंगीचा सर्व शक्ती निघून गेली ते धवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करुणी घेतला क्रोधाय मानम. 21 पद्ये दळ घेऊन मनोवेगे धावितला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धावितला अर्पणा जीवन.
पुढे शिवपुत्र धावणे, ख्याती केली दक्ष यागे. वारण चक्र असंभव, त्यावरी एकला लोटे कंठीरव, की विनायक घेतली धाव, अपार अहि पाहुणे. आला देखुनी वीरभद्र, पळू लागले देव समग्र. अवदाने सोडून सत्वर, ऋषिध्वज पडाले तेथुनी. कांतला त्रिलोक, प्रळय काळीचा पावक, दुमदिला ब्रह्मांड ओळख. शक्रादी देव कंपाते, एक मळमूत्र भये विवर्जित. धोत्रे गळाली नेनती शिते, कुक्कुट रूपे रोहिणी पत्रे. कडता झाला ते देवा, शिखी होऊनी शिखी, पडता झाला एकाएकी. यम आपले स्वरूप झाकी, बकवेश घेऊन. नैऋत्यपती होय काकश, शंख होय रसनायक. कंपोत होणी अर्क, पडता झाला ते देवा. कीर होऊनी वृत्तारी, पडता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकारी, नवग्रह पळाले. पायारावरी विजे पडत, दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिव सुत, वीरभद्र पातला. षड बहुत वीर देदीप्यमान, असिलता खेटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान, आयुध ऐसा प्रगटला. पुषाचे पाडेले दात, भगदेवाचे नेत्र फोळीत. खांड भिषा उपटित, ऋषित्वाच्या ते धवा. चरणी धरून आपटिते, बहुताची चरण मोडिले. कित्येकाचे प्राण गेले, वीरभद्र देखता मागुनी पातला शंकर. तेने दक्ष पुतना मारली सत्वर. कुंड मंडप समग्र विद्वांसनी जाळिले. देखुनी विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि शस्त्र तेथून पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्ख दक्ष, त्वा दिधले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीना आता शिक्षा, शिव देशिया पाहे पा. निर्दुलता प्राय असिलता त्रिव, उद्व हस्ते महावीर. छेदिता झाला दक्ष शिर, प्रळय थोर जहाला. दक्ष शिर गगनी उसळले, वीरभद्रे पाय तरी रगरले. मग उमा धवा पाशी ते वेळे, देव पातले जहू पडून. सकळ सुरासहित कमलासन, करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृक्ष व ध्वजा कृपा करून, दक्ष लागी उठवे. संतोषोनी कर्पूर गौरव, म्हणे आणुनी लावा दक्षाचे शिर. तरी नेंदी वीरभद्र, पाय धरी रगडले. म्हणे शिवद्वेषी दुराचारा, त्याचा करीन ऐसा संहार. जो शिवनामन घे अपवित्र, जेव्हा छेदिन तयासी. जो न करी शिवार्चना, त्याचे हस्तचरण छेदिन. जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडीन. विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णू सान. ऐसे म्हणे तो खळ, दुर्जन संहारी न द्याते. सर्वता नेंदी मी दक्ष शिर, काय करैल विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर, दक्षा लागी लाविले. सजीव करुणी वृक्ष, तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्ष निरपेक्ष, सेवित वने उपवने. महास्मशान ते आनंद घन, तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्त्र वर्ष संपूर्ण, तपासनी बैसला. पुढे हिमाचळाची उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी, हिमाचळा सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका, तिचा पुत्र झाला मौन पर्वता देखा. पार्वती कन्या जगदंबा आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझरी तिची प्रतिमा नाही दुसरी. कमल जन्मा वृत्तारी, त्यासही दुजी करवेन. तिचे स्वरूप पहावय, येती सुरभुसर मिळून ये. त्याचे स्वरूप वर्णावय, सहस्त्रबदना शक्ती नव्हे. मृग मीन कल्हार खंजन, कौरवडी करावे नेत्रावरून. अष्टनायकाचे सौंदर्य पूर्ण, चरणार गुंठीन तुडे तिच्या. आकरण नेत्र निर्मळ मुखाब्ज, देखुनी लज्जितो हे द्विजराज. कंठीरव देखुनी तिचा माझ, मुख न दावी मनुष्या. परम सुकुमार घन श्यामवर्णे, ओतले इंद्र नीळ गाडुनी. दंत तेज पडता मेदुनी, पाषाण महामनी पै होती. आदी माया प्रणवरूपिणी, ती झाली हिमनग नंदिनी. अनंत शक्तीची स्वामिनी, वेद पुराणी वद्य जे. कोट्यानुकोटी मीन केतन, सांडणी करावी नखावरून. अंगीचा सुवास संपूर्ण, ब्रह्मांड फोडून वरी जाय. ब्रह्मादी देवमुळी होऊन, गर्भी पाळी बाळे तिन्ही. बोलता प्रकाश पडे सदरी, निराड वर्ण कोमलागी. सहज बोलता शिती, वाटे रत्नराशी विखुडती. पदमुद्रा तेथे उमटती, कमळे कुठती दिव्य तेथे. त्या सुवासी देखुनी वसंत, उभता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत, कैलासाहून उतरली. नंदी सहित त्रिपुरारी, येऊनी हिमाचळी तप करी. शिव दर्शना झडकारी, हिमनग येता झाला. घालुलिंग लोटांगण, करीत तेव्हा बहुत स्तवन. यावरी पार्वती येऊन, करीत स्तवन शिवाचे. 60 सहस्त्र लावण्य खाणे. सखिया जैसी पद्मिनी, तयासही गजस्य जननी. सेवा करी शिवाची, द्वारे सुरभी पुत्र. रक्षण ध्यान हस्त सदा पंचवदन, लाविले पंचदश लोचन. सदा निमग्र स्वरूपे, तारकासुराची पुत्र तिघे जण. तारकाक्ष विदुल माली कमल लोचन, तिन्ही घोर तप आचरून उमारमन आचरले. सहस्रदळे कमले करून, त्रिवर्ग पूजिती त्रिनेन. सहस्रात एक न्यून, कमल झाले एकता. तिन्ही काढून
काढून नेत्रे कमळे शिवार्चना करीती झाले. मागुती एक निवून आले, मग स्वशिर कमळे अर्पिली. प्रसन्न होती त्रिनेत्र, तिघे उठवली तारकापुत्र. तिघासी दिदले अपेक्षित वर, झाले अनिवार्य त्रिभुवनी. तिघासी चतुर्मुख प्रसन्न होणे, त्रिपुरी दिदली अंतरिक्ष गमिनी. दिव्य सहस्त्र वर्ष पाहता शोभनी, निर्मिषाते एक होती. तुतिक्यात तो धनुर्धर, मारिले लक्ष साधुनी शर. त्रिपुरासहित संहार, तुमचा करिले निर्धारे. यावरी त्या तिघी जणी त्रिभुवन त्रासिले बळी करून, देव पडविले स्वस्थानाहून. पिडिली धरणी बहु पापे, मग देव ऋषी सकळ मिळून. वैकुंठपतीस गेले शरण, गरुड ध्वज सर्वांसी घेऊन. शिवापासी पातला, करिता अद्भुत स्तवन. परमसंतोषला पंचवदन, म्हणे मी झालो प्रसन्न. मागा वरदान अपेक्षित, म्हणते त्रिपुरे पिडिले बहुत. देव ऋषी झाले पदच्युत, शिव म्हणे पाहिजे रथ. त्रिपुर मर्दना कारणे, तव व बोलते समस्त. आम्ही सजुनी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी सदन होय, चक्रे निश्चित शशीमित्र. मंदरगिरी अक्ष होत, स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बलवंत, मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर, लावेले शास्त्राचे वागदोर. पुराणे तटबंध साचार, उपपुराणे खेडे बहुत. कनकांद्री धनुष्य थोर, धनुष्या होतो भोगेंद्र. वैकुंठचा सुकुमारा, झाला शर तेजस्वी. रथ चढता उमानाथ, रसा तळी चालिला रथ. कोणासी न उपटे निश्चित, मग नंदी काढित शृंगाने. मग स्कंदनी एक चरणी, तुझ्या नंदीवरून ठेवून. अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारले. होता युद्धाचे घनचक्र, वीरभद्रे संहारले असुर. परी अमृतकुंडे समग्र, दैत्याकडे असती पै. अमृत शिपता अमित, सजीव होती सेवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालून समस्त, अमृतकुंडे बुडवली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती, लक्ष साधी मृंडानी प्रति. दिव्य सहस्त्र वर्ष झाली त्याची रीती, न लागती पाती कदापि. अंगी लोटला घर्मपूर, ते हे भीमरथ गंगा थोर. नेत्राचे जलबिंदू पडता अपार, रुद्र तेथे झाले. दैत्य स्त्रिया प्रतिवत्ता थोर, तेने असुरासी जय पार. मग बौद्धरूपे कोश्रीकर, दैत्य स्त्रियात प्रवेशला. वेद ब्रह्म अपवित्र, प्रगट केले वाचक शास्त्र. प्रतिवता प्रति धर्म मोडित समग्र, व्याभिचार कर्मी करविली. तेने दैत्यस झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधून, मनुष्य योजयला विष्णुबाण. पाशुपत शास्त्र स्थापून, उगवले सहस्त्र ब्रह्मार्तंड. तैसे अस्त्र चालिले प्रचंड, की आरंभिला कालदंड. संहारवया विश्वाते, ती प्रळयाग्रेची शिखा सफळ. की कृतांताची जिव्हा तेजाळ, की ती प्रळय मेघातील मुख्य चपला निवडिला. की सप्तकोटी मंत्र तेज पाही, एकवटिले ते अष्ट्राठाई. देवदैत्य भयभीत हृदय, म्हणते कल्पात मांडिले. न्यास सहित जपुनी मंत्र, सोडूनी दिधले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर, तडारले ते काळी. सहस्त्र बीजा कडकडती, तेसी धावित्रेला अस्त्रशक्ती. भय व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज. देव याने पडविते, गंदी अंधरी असुर दडती. एक मूर्छने अन पडती, उठती ना मागुते. त्या आश्रेन लागता क्षण, त्रिपुरे टाकिले जाळून. त्यात तृतीय नेत्रीचा प्रळयाग्र, सहाय्य झाला तयाती. तिन्ही ग्रामसेनेसहित, त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिवस्तवन करीत, चरण धरित सप्रेम. यावरी त्रिपुर पिता तारकासुर, तेने प्रळय मांडिला थोर. देव पडविले समग्र, चंद्र सूर्य धरुणी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर. देवागणा समग्र, दासी करुणे ठेवल्या. ब्रह्मा विष्णू सचिवर, करते एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र, होईल पुत्र षडमुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर. मग बोलवणे पंचशिर, म्हणती तुवा जाऊनी सत्वर. शिव पार्वती ऐक्य करी, हिमाचळी तप करी. योमकेश मन्मथा तू भुलई तयास. मग रती सहित सुकुमेश, शिवा जवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त, शृंगारले ते धवा. शिवाच्या मानासी सतेज, प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करते बहु गजबज, शिव ध्यान विपेक्षित. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होणे कामांतूर, पाठीसी उभी मन्मथाच्या. शिव उघडले न तो पुढे देखुनी, मीनकेतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न. मग भाललोचन उघडविला, निघाला प्रळय वैश्वानर. भस्म केला कुसुमशर, फाल्गुन पौर्णिमा साचार. काम जाळीला ते दिनी, शिवदूत भूतगण. महाशब्दे हाक देऊन, स्मरगृह शब्द उच्चारण. नानापरी उपहासिती, शिवाची आज्ञा तेपासून. फाल्गुन मासी बहुतांशी करून, जो हे व्रतन माळी पूर्ण. अवदसा जाण त्या आधी, ऐसा संहारी पंचाक्षर. विचार करून पंचवक्र, तत्काळ उठुनी कर्पूर गौर. गेला
कैलास सदनासी प्रतिशोक करी भूत मग समाधान करी निर्जरनाथ म्हणे कृष्ण अवतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्यासी भोगिता कंदर्प शाप दिदला होता की श्री दृष्टीने तत्वता भस्म होईल कामातू असो इकडे हिमनग कुमारी शिव प्राप्ती लागी तप करी सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्यम हिमनगाची पार्वती तप करी जेवणी शिव तेथे गेला बटुवेश धरून गायनाच्या छंद हे करून पुसे भवानी प्रति तेव्हा कास्या तप करसी इत एरी म्हणे जो कैलासनाथ पती व्हावा एकदर्थ आचार्य तप तेथे मी बटू बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी हा महाक्रोधी दारुण बोले गजचर्म प्रावरण शार्दूल्य चर्म नेसला सर्पभूषण अविसले महाश्मशान भूतगण सभोवती तरी विष्णू विलास सगुण त्यासी वरी तू एकवचन तुझ योग्य पंचवदन वर नव्हे सर्वता एकता शोभली जगतमाता म्हणे शिवनंदका होय परता वदन दाखवी मागुता परम खळा द्वेषिया शिवनिंदक तो दुराचार त्याचा विटाळ न साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखुनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ धळलेले शिव म्हणे ते समय प्रसन्न झालो माग लवलाही अंबिका म्हणे ठाव दे अर्धांगी तुझी जगतमाता अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना झडकारी गेली ते धवा जगतमाता मग सप्तऋषी ते वेळे शिव हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरी पूजले षोडोपचारे करुणी अरुंधतीने येऊनी भवानी पाहिली विलोकून म्हणे शिवा आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ सत्वर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती ब्रह्मादिके सुरगण तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीसी पाठवणे ते वेळे सर्व देव शिवे बोलले घेऊन त्रिदराचे पाळे पाक शासन पातला इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र 88 सहस्र ऋषीवर शिष्यासहित निघाले सिद्धचारण ब्रह्मक पितृगण मरुदगण अष्टवसक एकादश रुद्र द्वादशार्क यशनायक पातला आपुल्या वाहनासी बैसून लोकपाल निघाले हे संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदी करून कन्नर गंधर्व सर्वही एव सर्वासहित शंकर हिमाचळासी चालला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पूजोनी नेत सकळाते सह दशसहस्त्र योजने मंडप उभारले त्याचे तेज अमुप सुवर्ण सदने देदीप्य जानवशाशी दे दिले शिवस्वरूपी पाहता समस्त वऱ्हाडी होत विस्मित एक म्हणती रुद्ध बहुत पुराण पुरुष अनादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हेमाद्री अद्यावत अवघे साहित्य कमलोदय सय करीत नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही असो नवरा मिरवित गेला आपुल्या मंडपात मधु कर्मदी पूजा विधी समस्य हिमाचळा करीत असे लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मळाळे बाहेर आणली हिमनग बाळे उभी केली पाटाहाड लग्न घटिका पाही दीनपती मंगलाष्टक म्हणे बृहस्पती ओम पुण्याय निश्चिती कमलासन म्हणतसे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करिता प्रदक्षिणा शिवशक्ती ते धवा तितुके याज्ञिक झाले सर्वही तरी नोवरी कोणी देखिले नाही प्रदक्षिणा करता ते समी पद नख देखिले विधीने कामे व्यापला सूर्य जामात टपटपा विरुबंधू पडत 60 सहस्त्र आल खिल्ले देख जन्मले शनन लागता अन्याय देखुनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्माचे 5वे शिर छेदून टाकले ते धवा झाला एकचे हाहाकार त्यावरी वैकुंठाचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्त्र नामतेपासून असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाला सकळ देव गौरवले वस्त्रालंकार हिमनगे सवे पार्वती घेऊन कैलासाला शूलपाने यावरी सर्व देव गुणिने प्रार्थिते झाले विश्वनाथे खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उन्मानापती मग तो मीन ध्वज पुढती अंगन करुणी जीवविला अधक पुत्र तारकासूर तेने पडविले देव समग्र शिवासे होईल कधी पुत्र देव समग्र वांझती 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत परी नव्हे वीर्यपात नव्हे सूत या करिता तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळले समस्त देवलल्ला धरुणी नेत दासी बहुत पै केल्या
देव शिवासी शरण जाती तव ती दोघे एकांती रमती. देवऋषी बाहेर तटस्थी प्रवेश कोणा नवेची. मग अग्नी आत पाठविला अतीत वेश तेने धरिला. तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला. देवी पाठविला मित्र होऊन हाक पुणे भिक्षा मागत. शिव पार्वतीचा आज्ञावित माझे वीर धरून अद्भुत भिक्षा दे अतिताते. मग मोघ वीर्य धरून अग्निस देता अंबिका आणून. सांडले जेथे वीर्य जाण रेत कूप झाला तो. तोच पारा परमचंचल न धरवे कोणा हाती तेजाळ. असो कृशानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते धवा. अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कातर. तो साही कृतिका परमसुंदर नारी ऋषी कन्या देखिला. त्या गंगेत स्नान करवून तापत बैसल्या साही जणी. तेव्हा अग्नीने गर्भ काढून पोटात घातला साहीच्या. साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करती मनी. मग लज्जेने गर्भ काढून साही जणींनी त्यागिले. साहीचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले. 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी. कार्तिक मासी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी. मयूर वाहन भस्म अंगी उपासित शिवाते. शिवे निज पुत्र जानुनी आणुनी लाविला अर्पणास्तनी. 7 वर्ष मृंडानी लालन पालन करी त्याचे. देवासी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र. एकता देव समग्र तारकावरी चालले. सेना जयाची 72 अक्षोहीन त्याचे नगर वेढती सुधापान. पुतने सहित त्याची शनी तारकासुर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिकापासून जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण. दिव्य रथी वैसवून अभिषेकले कुमार. इकडे तारकासुर सुधापानी युद्ध करीत झोड धरणी. देव त्रासिले दैत्याने आले पडून कुमाराकडे. स्कंदा पुढे कर जोडून देव करती अपार स्तवन. रक्षित तारकासुरापासून शिवनंदन तोषला. देवाचा वृत्तांत जाणून सकळ कुमारे धरले रूप विशाळ. तो तारकासुर धरितला प्रबळ शिवकुमार लक्ष्मण. 33 कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार. तारका अंगी बड फार 10 सहस्त्र कुंजराचे. तारकासुर अनिवार वस्त्र जायकाचे संभार. स्वामीचे पाठीचा सूर लपती सत्वर जाऊने. लक्षणे पाकशासन तारके शक्ती दिधले सोडून. प्रडय चपळेसी मागे टाकून मनोवेगे चालिले. भयभीत शक्र होऊन करी हरी स्मरण कर जोडून. मने ही इंदिरा मानस रंजन निवारी येऊनी शक्ती ही. ब्रह्मानंद विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका. मधुमुर नरकांतका निवारी प्रडय शक्ती हे. वैकुंठाहुनी योगमाया हरीने धाडिले लवला आहे. तिने ते शक्ती परतून एकीकडे पाडिले. यावरी तारके बाणाचे पूर स्वामीवरी सोडले अपार. मुख पसरुनी शिवकुमार तिकुडे गिळती झाला. नाना शास्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडिल्या अनिवार्य गती. तुतक्या गेलेल्या सहज स्थिती. संख्या शास्त्रवदनाने कल्पतरू रुद्रा समान. भयानक दिसे मयूर वाहन. तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून तेही गिळे अवकळे. तितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितुके प्रेरित असे चहूकडून. प्रडय काळासम शिवनंदन गिळे शनन लागता. मग निशस्त्र तारकासुर स्कंदाहून उतरला सत्वर. स्वामीवरी धावे अनिवार्य. सौदामिनी सारखा ऐसे देखुनी षडानन. कृतांता ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभले. 7 दिनपर्यंत युद्ध झाले परम अद्भुत. तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटूने. पायी धरून अवलीला चक्राकार भोभविला. मग धरणीवर आपटिला. चूर्ण केला मुखोत गटव. घेऊन गेला प्राण दुधंबी वाजवी शचिरमन. पुष्पे वर्षती सुरगण कर जोडून स्तुती करती. मारिला तेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले. तारकासुराचे नगर इंद्रे लुटले समग्र. देव स्त्रिया सोडल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्याचा घोष कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवंडाने सुख अपार दिधले. मग त्याचे मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जावन अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करून यथार्थ गृहस्थ श्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैसे असती. म्या देखिल्या नाही निश्चिते कैसी आकृती सांगे मज. अर्पणा म्हणे शिवकुमारा मजसारख्या स्त्रिया सर्वत्र. एकता हासे आले कुमारा काय उत्तर बोलस. तुझ्यासारख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धार